वासुदेवाय हरि ओम नमो भगवते 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 वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री गोपाल कृष्णांच्या अलौकिक कथेमध्ये अवगाहित होण्यासाठी प्रपंचातल्या अनेक महत्त्वाच्या कार्यांना दूर ठेवून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून वंदन करतो. ज्यांच्या वर्तनामुळे भगवंताला प्रिय असणारा धर्म या जगामध्ये जगतो अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल कला उपासकांबद्दल आदरभाव व्यक्त करतो. आणि श्रीमद भागवत कथेला
त्याच्या महात्म्याला प्रारंभ करतो. ज्याला असं वाटतं की आपलं जीवन यशस्वी असावं, आपलं मरणही चांगलं असावं आणि मरणानंतरचं जीवनही उत्तम असावं, त्यानं आपल्या बुद्धीचा, आपल्या भावाचा पूर्ण विकास करावा. आत्ताचं जे जीवन आहे, ज्याला आपण ऐहिक जीवन असं म्हणतो, या देहापुरचं जीवन, या देहापुरता विचार आपल्या शास्त्राने केलेला नाही, तर हा देह कायमचा नाही. या देहापूर्वी हे आपले अनेक देह झालेले आहेत आणि हा देह काही आपला शेवटचा नाहीये. याच्यानंतरही अनेक देह धारण करावे लागणार आहेत मुक्ती मिळेपर्यंत. या सर्व जीवनांमध्ये यश मिळावं आणि यथाकाली भगवंताची कृपा ज्याला म्हणतात, तो मोक्ष अगदी सहज मिळावा, याकरता आपल्याला जीवनचर्या आपली काही ठरवावी लागेल. आपोआप काहीच मिळत नसतं. या जगामध्ये सिंह किती पराक्रमी आहे सांगा? सिंह काही कमी पराक्रमी आहे का? सगळ्यात महान पराक्रमी सिंह आहे. म्हणून त्याला तो जन्माला आल्याबरोबर वनाचा राजा म्हटलं जातं. जन्माला आला सिंह की राजा, असं काही भारतात घराण्यांमध्ये आहे. तिथे जन्माला आला की तो पंतप्रधान. पण अशा सिंहाला सुद्धा स्वतःची शिकार स्वतः करावी लागते. तो वनराज आहे म्हणजे बसल्याबरोबर हरिण स्वतःहून काही त्याच्या मुखात मला खा, तुला नाश्त्याची वेळ झाली, खा मला, असं म्हणतं का? एक सुभाषित आहे, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. उद्योगानं, प्रयत्नानं काही ठरवूनच कुठली गोष्ट मिळत असते. आत्ताच मला एक मेसेज पाठवला मित्रांनी, मला आवडला तो, की युद्ध ठरल्यानंतर गोपालकृष्ण अर्जुनाची कुंडली घेऊन कुठे गेले होते का? त्याच्या हातात काही गंडे दोरे त्यांनी बांधले का? योग्य मुहूर्तावर घरातनं बाहेर पडणं करायचं ते केलं असेल त्यांनी, पण पराक्रम त्याला स्वतःला करायला लावला आणि स्वतः ड्रायव्हर झाले. याच्यावरून आपल्याला अंदाज करता येऊ शकतो की माझ्या जीवनाची चर्या मला ठरवावी लागेल आणि त्याप्रमाणे चिंतन करावं लागेल आणि तसा मला निश्चय करावा लागेल. तसा व्यायाम केला की तब्येत चांगली होते हे सगळ्यांनाच कळतं. कोण व्यायाम करणार? व्यायामाची वेळ झाली की अंग दुखायला लागतं. याचं कारण निश्चय नसतो. ज्याचा निश्चय आहे तो वाटेल ते करून आपल्याला जी दिनचर्या पाहिजे ती करीत असतो. आणि हा निश्चय होण्याकरता, बुद्धीचा पूर्ण विकास होण्याकरता, पुन्हा तोच शब्द भावाचाही पूर्ण विकास होण्याकरता, म्हणजे दिल और दिमाग जिसको बोलते हैं, या दोन्हीचा पूर्ण विकास होण्याकरता आणि त्याप्रमाणे आचरण घडण्याकरता आपल्याला काही चिंतन करावं लागेल. हा विचार आपल्या शास्त्रांनी केला, हा विचार आपल्या भारतीय तत्वज्ञानांनी केला आणि त्या प्रकारचे ग्रंथ निर्माण झाले. त्यातला सगळ्यात महान ग्रंथ आहे श्रीमद भागवत, संस्कृत मधला. याला पुराणार्क म्हटलंय. अर्क म्हणजे सूर्य. जोपर्यंत चंद्र उगवत नाही ना तोपर्यंत तारांची चमचम असते. तारकांची चमचम कुठपर्यंत? चंद्र उगवत नाही तोपर्यंत. चंद्र उगवला की सगळे तारे डीम होतात आणि सूर्य उगवल्यावर ताऱ्यांचंही महत्व राहत नाही आणि चंद्राचंही महत्व राहत नाही. आणि चंद्र हा परप्रकाशित आहे. याप्रमाणे भागवताचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही, भागवताचा याचा अर्थ केवळ त्या शब्दांचा नव्हे, त्यातल्या सिद्धांतांचा जोपर्यंत अभ्यास करत नाही तोपर्यंत इतर गोष्टींचा मोह आपल्याला राहू शकतो. पण ज्या वेळेला आपण भागवताचा नीट प्रामाणिक अभ्यास करू, विवरता विशेषाविशेष समर्थ म्हणाले कळो लागे. विशेष काय आहे आणि अविशेष काय आहे याचा आम्हाला अंदाज यायला लागतो. चला थोडा वेळ बाकी सगळं विसरूया आणि भागवताचा श्रवण करूया. आपल्याला काही काम नाही, फक्त ऐकायचंय. ते तर मन लावून ऐकूया. काही स्वतःहून काहीच करायचं नाही. उभं राहा, अमुक करा, तमुक करा, डाव्या नाकाने नागपुडीने श्वास घ्या, असलं काहीच करायचं नाहीये. फक्त ऐकायचंय. ती एकाग्रता अपेक्षित आहे. एवढी गोष्ट बोलतो आणि प्रारंभ करतो. मी कालच आपल्या समोर एक पहिला श्लोक जो आहे भागवताच्या महात्म्यामध्ये आलेला
त्याचा थोडासा उल्लेख केला होता. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. श्री कृष्णाला नमस्कार आहे, पण त्या कृष्णाचं वास्तविक स्वरूप सांगितलंय या श्लोकामध्ये. तो कसा आहे कृष्ण? तर सच्चिदानंद रूप आहे, विश्वोत्पत्त्यादि हेतवः, हे विश्व निर्माण करतो, सांभाळतो आणि यथाकाली याचा विनाश करतो असा आहे. आणि तिसरा मुद्दा आपण पाहिला, तापत्रय विनाशाय. त्याला एकदा आपण शरण गेलो, त्याचं आपण लेकरू आहोत हा निश्चय एकदा झाला की तीनही प्रकारच्या तापांपासून सोडवणारा, प्रारब्ध सुद्धा नियोजित करून देणारा, ऍडजस्ट करून देणारा. नियोजित म्हटल्यावर जरा थोडंसं लक्षात नाही येत. ऍडजस्ट करून देणारा, सुखामध्ये हुरळून जाणार नाही असं मनस सामर्थ्य देणारा आणि दुःखामध्ये होरपळणार नाही दुःखानं याची काळजी घेणारा असा भगवंत आहे. तापत्रय विनाशाय. या जगामध्ये सिद्धांत असा सांगितला की सगळेजण दुःखी आहेत. आपण इग्नोर करतो, दुर्लक्ष करतो त्या दुःखाकडं, पण पूर्ण सुखी कोणी नाही. एक फार छान अभंग आहे, तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. बघा बारकाईनं आहे की नाही. तसं तुकडोजी महाराज देवाला विचारतात, कुणा हे दे, कुणा ते दे, कुणा हे दे, कुणा ते दे, न देसी सर्व कोणासी, न देसी सर्व कोणासी, प्रभो हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी, प्रभो हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. हेच समर्थ त्यांच्या भाषेत बोलतात, समर्थांच्या भाषेत. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे, मना चिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. थोडक्यात सगळेजण दुःखी आहेत, कुठल्या तरी बाबतीत दुःखी आहे, हा सिद्धांत आहे. थोडं काळजीपूर्वक. पण सगळेजण सगळ्या विषयात दुःखी नाही. नकारात्मक सांगणं चाललं नाहीये. नेमका विचार करायला आपल्याला शुकदेव सांगतायत किंवा वेदव्यास सांगतायत की आता जे सुख आहे ते सुख जाणार आहे, हे तरी दुःख आहेच की हो. केव्हा ना केव्हा जाणार आहे. आरोग्य नावाचं सुख कायम राहणार आहे का? श्रीमंती नावाचं सुख जरी उरलं तरी ते उपभोगायला मी राहणार आहे का? फार बारकाईने विचार केला. यात अजून एक उपमुद्दा सांगितला एका संतांनी. ते म्हणाले, जगात गरिबी नावाचं दुःख आहे, पण सगळेजण गरीब नाही. जगामध्ये अज्ञान नावाचं दुःख आहे, पण सगळे लोक अज्ञानी नाहीत, अशिक्षित नाहीत. रोग नावाचं दुःख आहे, पण सगळेच जण रोगी नाहीत. प्रियाचा वियोग आणि अप्रियाचा संयोग नावाचं दुःख आहे. नको त्या लोकांबरोबर राहावं लागतं, पाहिजे ती माणसं आपल्याबरोबर नसतात. हे दुःख आहे, पण हे दुःख सगळ्यांना नाहीये. पण एक दुःख सगळ्यांना आहे, कॉमन आहे. एक दुःख सगळ्यांना आहे, त्याला और नाही, प्रत्येकाला आहे. म्हणजे माणसाला आहेच आहे, या सतरंजीला पण आहे. आणि ते म्हणजे मृत्यू दुःख. केव्हा ना केव्हा हे सगळं जाणार आहे. कुणालाही पत्रिका न दाखवता माहिती आहे की नाही आपल्याला
की केव्हा ना केव्हा हा देह सोडावा लागणार आहे. हा देह ज्या व्यवस्थेमध्ये आहे ती व्यवस्था सोडावी लागणार आहे. किती मी एसीत असो, किती मी उत्तम असो, केव्हा ना केव्हा मला हे टाकावं लागणार आहे. म्हणून याला फार सुंदर श्लोक वापरला आहे भीष्मांनी. ते म्हणाले सर्वम पदम हस्तिपदम निमग्नम. जंगलातल्या, अरण्यातल्या, वनातल्या सगळ्या प्राण्यांची पावलं एका पावलात मावतात, ते म्हणजे हत्तीचं पाऊल आहे. वाघाचं पाऊल सुद्धा त्यापेक्षा लहान आहे. सगळी पावलं लहान आहेत. तसं एक दुःख असं आहे की त्या दुःखामध्ये सगळी दुःख मावतात आणि ते दुःख म्हणजे मृत्यू दुःख आहे. श्रोते हो, या मृत्यू दुःखावरती जर मात करायची असेल, मृत्यू दुःख दूर करायचं असेल, मृत्यू दुःखाला जे आम्ही घाबरतोय ते घाबरणं बंद करायचं असेल, तर त्याला एकमेव उपाय आहे आणि ते म्हणजे भागवतातलं तत्वज्ञान आत्मसात करा. ते भागवताच्या भाषेत करा असं नाही. हेच दासबोधाच्या माध्यमातून केलं आपण, हेच ज्ञानोबांच्या माध्यमातून केलं, पण मुळात ते आले भागवतात, मुळात ते आले वेदांमध्ये. असं तत्वज्ञान. आणि मनुष्याच्या जीवनाची जगण्याची खरी खुमारी, खरी ऐट कशामध्ये आहे, तर मृत्यूवरती विजय मिळवून जगण्यात खरी मजा आहे. छान वाक्य ऐकलं मी. ते म्हणाले जो मृत्यूला घाबरत नाही तो एकदाच मरतो, मृत्यूला घाबरतो तो रोज मरत असतो. आणि भागवत आपल्याला काय देतं, तर बाकीच्या दुःखांवर तर मात करायचं सामर्थ्य देतच, पण पुढे श्लोक येतोच आहे. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. मृत्यू दुःखावरती सगळ्यात मोठं दुःख भीय सीमा मृत्यू हो. भीतीची सीमा जर काय असेल तर मृत्यू आहे. त्याच्यावरती विजय मिळवायचं सामर्थ्य आपल्याला भागवत देतं. आणि भागवताच्या समारोपाला राजा परीक्षितीने शुकदेवांकडे ही कबुली दिली आहे. तो सांगतो, महाराज मृत्यूभ्यो न बिभेम्यहम. आता आम्ही मृत्यूला घाबरत नाही, येऊ दे मृत्यू, रेडी फॉर डिपॉर्चर. सामर्थ्य आपल्या चित्तामध्ये. आम्ही छोट्या छोट्या दुःखाला घाबरतो, बस चुकली, घाबरले, किती मार्क पडणार आहेत आता, 70 का 80. परवा असंच 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये काहीतरी मी पास होईन का नापास होईन म्हणून एका मुलीने आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला, ती पास झाली. कारण काय, तर दुःखाला सहन करायची आतली ताकद कमी पडली. वाटेल ते दुःख असो, कितीही मोठं दुःख असो, त्या दुःखावरती मात करायची सामर्थ्य आम्हाला भागवत देतं. तापत्रय विनाशाय. 3ही प्रकारच्या तापांवर मात करायचं सामर्थ्य श्रीकृष्णाय वयं नुमः. अशा श्रीकृष्णाला नमस्कार. इथे पहिला श्लोक पूर्ण होतो, जो मी थोडक्यात सांगितला आपल्या समोर काल आणि आज. असा अगदी थोडक्यामध्ये, नाही तर सच्चिदानंद रूप हे सगळं जर फोडत बसलो सगळे शब्द, तर एवढा एक श्लोक आपल्याला 7 दिवस पुरला असता. श्लोक पुरला असता पण श्रोते कमी झाले असते, कारण एवढ्या डिटेल स्टडीचा आपल्याला सवय राहिली नाही. म्हणजे आपल्याला असेल सवय, पण एकूण समाजाला डिटेल स्टडी नको आहे. मुलांचं सो बघा, डिटेल स्टडी नको, वर 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 अभ्यास. काही नुसतं क्लिक करा की माहिती आयती येऊन पडते आपल्याला. आपल्याला आपलं लहानपण आठवत असेल, एक एक श्लोकाकरता आपल्याला धडपडावं लागत असेल. आणि त्यामुळं त्या ज्ञानाची ही किंमत होती. थोडासा हा फार सुंदर शब्द परवा ऐकला मी. ते म्हणाले बुद्ध्यांक वाढला मुलांचा, पण बुद्धीतला शुद्धांक कमी झाला. आपल्यापेक्षा आपली नंतरची पिढी, सेकंड जनरेशन, नंतरची जनरेशन फार शार्प आहेत बघा, पण सहनशील नाही. एक उपास नाही करू शकत साधा देवा करता. थोडा वेळ तासभर बसा म्हटलं, आम्ही गडावरती वर्ग घेतो, 90% मुलांना पहिले 2 दिवस बसायचं कसं शिकवावं लागलं. वृद्ध लोकांना हे शिकवावं लागत नाही. म्हणून बुद्ध्यांक नुसता वाढून उपयोग नाहीये, आपल्याला सहनशक्ती पण वाढवावी लागेल. हे तरच आपल्याला सगळे फायदे आहेत ते मिळतील. असो, आता प्रत्यक्षात भागवताचा जो मुख्य वक्ता आहे त्याला वंदन करतात आणि भागवत महात्म्याला प्रारंभ करतात. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम
द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शुकदेवांचं वर्णन आहे. ज्यांच्यावरती अजून यज्ञोपवीत संस्कार झालेला नव्हता असे शुकदेव घरातनं बाहेर पडले. एकदा भागवत ऐकलं वडिलांकडून, एकदाच भागवताची पोथी डोक्यावर घेतली आणि निघून गेले. यम प्रव्रजंत मनु अनुपेत अपेत कृत्यम. अपेत कृत्य म्हणजे अजून यज्ञोपवीत संस्कार न झालेले असे. द्वैपायनो, द्वैपायन म्हणजे वेदव्यास. विरह कातर आजुहाव, त्यांच्या पाठीमाग ओरडत ओरडत हाक मारीत मारीत अरे शुका, अरे शुका, अरे शुका, अरे शुका, कुठं निघालास असं म्हणत म्हणत पाठीमाग लागले. पण हे समाधीत गेले होते. एकदा भागवत ऐकल्यावर समाधी अवस्था प्राप्त झाली आहे. वैराग्याला उपमा कुणाच्याही देताना काय देतात? शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, म्हणजे पूर्ण वैराग्य. बाकीचे लोकांचे वैराग्य आहेत. विश्वामित्र 20,000 वर्ष तपाला बसले, पण 20,000 वर्षानंतर मेनकेनं पाहिल्यावर मोहित झाले, म्हणून त्यांचं वैराग्य पूर्ण नाही. शुकदेवांचं पूर्ण वैराग्य आहे. आता ती कथा सांगत नाही, पण कल्पना करता येईल की शुकदेव कसे असतील. अशा परिपूर्ण वैराग्याचा महापुरुष समाधी अवस्थेत चाललाय आणि पाठीमागून वेदव्यास हाक मारीत मारीत येत आहेत. आजुहाव, अरे शुका, अरे शुका, अरे शुका. तेव्हा सर्व ब्रह्म हे सर्व काही ब्रह्मवस्तू आहे अशा निश्चयापर्यंत गेलेले शुकदेव ओ देऊ शकले नाहीत. कारण या देहाला शुक म्हणतात आणि हे याला हाक मारतायत या भानावर ते राहिले नव्हते. आपल्या देहापुरता विचार इथपर्यंत ते राहिले नव्हते, तर विश्वमय झाले होते. आता कोण कुणाला, ते पण मीच आहे ज्याला हाक मारतायत शुक म्हणून, ते शुक आणि व्यास यात फरक नाहीये. या बोध कुणाला ओ कुणाला लेणा. असं कधी उपचार आहे का की खाता खाता दातानं जीभ चावली गेली, मग तो मनुष्य आतमध्ये गेला, जेवण बंद केलं त्यांनी, आतमध्ये गेला आणि हातोडी आणली आणि सगळे दात पाडले. का? मला का चावलात? अभंग आहे मुक्ताबाईंचा. जीभ दाताने चाविली, कोणी बत्तीशी पाडिली. जिथे अद्वैत होतं तिथे उपचार संपतात, राग लोभ संपतो. चुकून डावा हात उजव्या हाताला लागला किंवा नख लागला आपलंच आपल्याला, थांबा कुठलं नख लागलं हे बोटच कापून टाकू, असं करू का आपण? हा उपचार संपतो. डाव्या हातातला पदार्थ उजव्या हातात दिला गेला तर उजव्या हाताने डाव्या हाताला थँक्यू व्हेरी मच म्हटलं, असं आहे का? असा मी विश्वमय आहे आणि ते विश्वमयत्व आणि हे विश्वमयत्व विश्वरूपानं नसून ब्रह्मरूपानं आहे या बोधावर शुकदेव स्थिर झाले होते. काय कल्पना करा, काय वक्ता मिळालाय हो. राजा परीक्षित काय भाग्यवान असेल. आपण या वैराग्याची कल्पना करावी आणि स्वतःच्याही वैराग्याची कल्पना करावी की मी कुठं आहे आणि हे काय आहे आणि मला असं व्हायचंय. इन्फिनिटी कॉम्प्लेक्स या करता नव्हे, मला असं व्हायचंय. माझ्या दुःखाचं कारण मी फार मर्यादित झालो. मी वेगळा आणि हे वेगळे असं मी समजतोय. त्यामुळं ते मला वाईट बोलले तर मला वाईट वाटतं, ते माझ्याशी चांगलं बोलले तर असं वाटतं असंच ते उद्या बोलतील ना. म्हणजे चांगलेपणातही मला वाईटच वाटायची व्यवस्था आहे, कारण मी त्यांना वेगळा मानतो. आणि भागवताच्या श्रवणाने शुकदेवांचं एकरूपत्व शेवटी विचार केला आजूबाजूच्या वृक्षांनी, दगडांनी, की शुकदेव आणि आम्ही यात फरक नाही या बोधावर हा शुक गेलाय. आपण ओ देऊया, कारण हाक मारणारं कोण आहे? स्वतः वेदव्यास आहेत, कुणीतरी सामान्य नाही आहेत. म्हणून कुणी ओ दिली तर म्हणाले पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः सर्वभूत हृदयम. असं सर्वभूत हृदयम
तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. अशा शुकदेवांकरता शुकदेव सोडून बाकी सगळ्या सृष्टीने ओ द्यायला प्रारंभ केला. दगड म्हणाले ओ, झाड म्हणाले ओ, सगळे ओ म्हणाले शुकदेव सोडून. पुढे कथा येते, शुकदेव असे चालले होते आणि काही अप्सरा स्त्रिया स्नान करत होत्या नदीमध्ये. आता त्या आणि मी वेगळे नाही आहोत या बोधावर शुकदेव स्थिर आहेत. त्यामुळे त्यांना लाज नाही वाटली. लहान लेकरू जर खेळत असेल तर आईला लाज वाटते का हो कपडे बदलायला? तू जरा आज जा, मला कपडे बदलायचे, असं कधी आई म्हणेल का हो? आई काय कुठली तरी स्त्री म्हणेल का? याचं कारण तिथे देहबुद्धी नाही. शुकदेव असे होते, नग्न होते, एकही वस्त्र अंगावर नाही. 16 वर्षाचे शुकदेव असे समोरून गेले. त्या स्त्रिया स्नान करीत राहिल्या. पाठीमागून अरे शुका, अरे शुका, अरे शुका म्हणत म्हणत वेदव्यास आले. व्यासांना येताना पाहिलं आणि सगळ्या स्त्रियांनी पटापट कपडे नेसले, असं वर्णन आहे. सर्व स्त्रिया त्या अप्सरा कपडे नेसत्या झाल्या. वेदव्यास थोडे नाराजच झाले. नाराज का झाले? म्हणले माझा तरुण मुलगा नग्न अवस्थेत तुमच्या समोरनं गेला, तुम्हाला लाज वाटली नाही? मी एवढा म्हातारा, सगळे कपडे अंगावर असणारा, इथून चाललो तर तुम्ही लाजलात आणि कपडे नेसलेत. म्हणजे याचा अर्थ माझ्यात देहबुद्धी आहे काय? म्हणून तुम्ही लाजलात काय? काय फरक आहे त्याच्यात नि माझ्यात? याच्यावरती सगळ्या अप्सरांनी उत्तर दिलंय. मगाचा आणि आत्ताचा फरक तुम्हाला कळला, हा तो बदल आहे, हा तो फरक आहे. कल्पना करा या वैराग्याची. परस्त्रीला आई माना हे कुणा करताय माहितीये का? जो देहबुद्धीवरती आहे त्याच्याकरता आहे परस्त्रीला आई माना. परनावाची वस्तूच नाहीये. जसा दगड, जसा माती, जसा अमुक, जसा हा देह तसा तो देह. इतक्या ब्रह्मभावामध्ये गेलेला महापुरुष भागवताचा वक्ता आहे. अशा भागवताच्या वक्त्याला त्या सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी त्यांना वंदन केलं दुसऱ्या श्लोकामध्ये. आणि आता प्रत्यक्षात प्रसंग वर्णन करायला प्रारंभ होतो. नैमिषे सूतमासीनम अभिवाद्यम महामतिम कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. नैमिषारण्यामध्ये प्रसंगाचं वर्णन आहे. सूत महामुनी म्हणजे रोमहर्षण ऋषींचा मुलगा सूत, त्यांचं नाव आहे उग्रश्रवा. उग्रश्रवा म्हणजे खूप श्रवण केलंय, उग्र श्रवण केलंय, खूप ऐकलंय आणि खूप मन लावून ऐकलंय. असे व्यासपीठावर बसलेत. 18च्या 18 पुराण त्यांना पाठ आहेत. 18 पुराण मिळून फार श्लोक नाही आहेत, फक्त 4 लाख श्लोक आहेत. आणि हे 4 लाख श्लोक त्यांना अथ पासून इथपर्यंत पाठ आहेत. मी आपल्यासमोर पोथी घेऊन बसलोय, ते बोलायला प्रारंभ केला की पाठच सगळं. असे बसलेत आणि समोर ऐकण्यामध्ये कुशल असणारे शौनक नावाचे मुनी बसलेत. त्यांच्याबरोबर 88,000 ऋषी आहेत. थोडे थोडके नाही, 88,000 ऋषी. हे कुठं बसलेत? नैमिषारण्यामध्ये, लखनौच्या जवळ. आजही तो भाग दाखवला जातो, चक्रतीर्थ आणि तो प्रांत, तिथे बसलेत. यज्ञ करावा सकाळी आणि दुपारच्या वेळेला कथा श्रवण करावं याकरता ही मंडळी बसली आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये कर्मकांड आवश्यक आहे, त्याप्रमाणे ज्ञानकांडही आवश्यक आहे. कर्मकांडाची गरज या करता आहे, पाठीमागून येणाऱ्यांना आदर्श राहावा आणि आपलं कल्याण व्हावं. आणि ज्ञानकांडाची गरज या करता आहे की नुसतं कुठली गोष्ट करू नका, ती विचारपूर्वक करा. सम्यक ज्ञाता होण्याकरता आपल्याला ज्ञानकांड सांभाळावं लागतं. आणि म्हणून दुपारनंतर भोजनोत्तर विश्रांतीनंतर ही मंडळी बसतात. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर सेमिनार्स वगैरे असतात ना हल्ली, चिंतन शिबिर असतात बघा. फक्त डेंटिस्ट लोकांचं चिंतन शिबिर सिंगापूरला. आमच्या भारतातले सगळीकडचे कुठले कुठले डॉक्टर्स येतात. माझे एक मित्र आले होते परवा, म्हटले बुवा सिंगापूरला एक आमचं सेमिनार आहे, तिकडे चाललोय. खर्च कंपनी करणार आहे, त्यामुळे कोणीच सुट्टी घेत नाही, सगळे येतात.
असो, हे जसं चिंतन शिबिर आज होतं की फक्त दात या विषयावरती मग प्रत्येक जण आपली एक एक केस प्रेझेंट करतो, त्या विषयात मी काय संशोधन केलंय, अजून नवीन काय संशोधन आलंय, टेस्ट काय अजून प्रगती आहे, हे सगळं सगळ्या डॉक्टर्सना कळतं. जर्मनीमध्ये माझे एक मित्र होते डॉक्टर, त्यावेळेला डी व्हिटॅमिन एवढ्या विषयावरती ते सेमिनार होता. डी व्हिटॅमिन तर आलेल्या 4000 डॉक्टरांची डी व्हिटॅमिन टेस्ट घेण्यात आली, डॉक्टर्स लोकांची, आणि त्यातल्या 60 ते 70%, 60 ते 70% लोकांचं हे डी व्हिटॅमिन शरीरातलं कॅल्शियम कमी भरलं. चीन आणि भारत या दोनच देशातल्या डॉक्टरांचं व्हिटॅमिन बऱ्यापैकी भरलं, ज्यांना उन्हात काम करावं लागतं, असं मला ते सांगत होते. मी एवढ्या करता आपल्या समोर हे सगळं बोलतोय. खाली बसू नका, बस. एक एक विषयाचं चिंतन शिबिर ते लोक आयोजित करतात. तसं या 88,000 ऋषींनी चिंतन शिबिरच आयोजित केलंय, आणि ते म्हणजे मनुष्याच्या सर्वांगीण जीवनाचा विकास कशाने होईल याचं चिंतन करायला ही मंडळी बसली. सांगायला बसलेत सूत महामुनी, आणि विचारणारे आहेत शौनक. तुमचे माझे प्रत्येकाचे ते प्रतिनिधी म्हणून बोलतायत. बोलायला प्रारंभ केला. शौनक उवाच. शौनक म्हणाले, अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारम मम कर्णरसायनम भक्तिज्ञान विरागाप्त विवेको वर्धते कथम माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियता कथम इह घोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतांगतः क्लेशक्लान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम्. आम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. पहिल्यांदा सांगा, तुम्ही कसे आहात? तर अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. तुम्ही बोलायला प्रारंभ केल्यानंतर श्रोत्यांच्या अंतःकरणातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करणारे तुम्ही सूर्यच आहात, ज्ञान सूर्य आहात. वक्त्याला उपमा दिली आहे की बोलायला प्रारंभ केल्यानंतर आमच्या चित्तातला सगळ्याच्या सगळा अंधकार नाहीसं करण्याचं सामर्थ्य तुमच्या वाणीमध्ये भगवंतांनी दिलंय, असे तुम्ही आहात. तर तुम्ही काय करा, तर आम्हाला सारभूत असणारं जे काही आहे ते सांगा. ते म्हणले, तुमची शंका काय आहे? ते म्हणले, इह घोरे कलौ प्रायोग. कलियुगाच्या प्रारंभी घडलेला प्रसंग आहे. कृष्णावताराची समाप्ती झाली आहे नुकतीच, आणि घडलेला प्रसंग आहे हा. तर तुम्ही आम्हाला असं सांगा की आता इह घोरे कलौ, या घोर कलियुगामध्ये जीवश्चा असुरतांगतः, जीव हे असुरतेकडे चाललेत. असुरता म्हणजे राक्षसी वृत्ती. राक्षसी वृत्ती याचा अर्थ या देहाच्या माध्यमातूनच मी सुखी होऊ शकतो, या गैरसमजामध्ये जो जीव जाऊन पडला त्याला असुर म्हटलंय. बघा आपण पुराणामध्ये सगळ्या असुरांनी काय विनंती केली ब्रह्मदेवाला, आमचं लाईफ वाढवून दे, आहे की नाही? हिरण्यकश्यपू तेच सांगतो, रावण तेच सांगतो, कुंभकर्ण तेच सगळेजण तेच सांगतात. मस्त एन्जॉय. कुणी पाहिलाय स्वर्ग, कुणी पाहिलाय नरक, खाओ पिओ मजा करो, बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पिओ दिन को आराम करो. हे जे काही आहे ना त्याला असुरता म्हणतात. असे सगळे एकत्र बघायचे का? 31 डिसेंबर खरं म्हटलं तर दुःखाला कारणीभूत फक्त देहबुद्धी आहे. जोपर्यंत आपण देहापासून वेगळे निघत नाही तोपर्यंत सुखाला प्रारंभच होणार नाहीये. मी आपल्यासमोर हे सिद्ध करीन. काही याला फार लॉजिकल आहे, तर्कधिष्ठित आहे. गाढ जेव्हा आपण झोपतो तेव्हा काही खायला आहे का आपल्याला? काही खातोय म्हणून सुखी असतो का? काही सुगंध आहे म्हणून सुखी असतो का? हा, कुणी आपली स्तुती करतं म्हणून सुखी असतो का? नाही. एकही पंचविषय ज्याला म्हणतात, शब्द स्पर्श रूप रस गंध, यातलं एकही सुख उपलब्ध नसतं तरी आपण सुखी असतो की नाही? गाढ निद्रेमध्ये. आणि बाकी सगळ्याला मर्यादा आहे. बटाटे वडे आपण किती खाऊ?
ते 4 5 6 7 10 काय याच्यापेक्षा काय. पण झोपू किती वेळ? प्रवचन संपेपर्यंत. याचा अर्थ असा की देहापासून, आणि जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत ते सुख सुरू होत नाही बघा. आणि झोप कधी लागते? जोपर्यंत देहाशी निगडित विचार चालू आहेत, देहाचा विचार आहे, म्हणजे देहाशी आपण अटॅच आहोत, तोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही. अहो म्हणले, मग काय केलं काय तुम्ही? ते म्हणले, पंखा बारीक चालू ठेवला, असा मंद मंद एसी लावला, छान उशी घेतली, स्वच्छ पलंग पोस्ट होता, अर्ध पांघरून घेतलं, योग्य तसा झोपलो. झोपच नाही. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. मग किती प्रयत्न केला मी झोपायचा, पण झोप लागली नाही. मग झालं काय शेवटी म्हणले झोपेचा विचार सोडून दिला. मग कधी झोप लागली कळलं नाही. आपल्या आधी नाहीये ती झोप. म्हणून तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय. शक्यतो देवाकडे मागत नाहीत ही मंडळी, पण तुकाराम महाराज भगवंताला सांगतात, देवा एक उपकार करशील का रे माझ्यावर? देवा आता सा करी उपकार, देवा आता सा करी उपकार. काय? देहाचा विसर पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळो आले, बरे केशी राजा कळो आले, कळो आले. देहाचा विसर पाडी मज. सगळ्या संतांनी, सगळ्या ज्ञानवंत लोकांनी देह आणि गेह याचा विसर पडून भगवंताशी कनेक्ट होण्याकरता प्रार्थना केली किंवा साधना केली. समर्थ म्हणाले, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. संत आपल्याला अंतर्मुख करतात आणि प्रपंच आपल्याला बहिर्मुख करतो. हा देहच फक्त कराय, त्याच्याकरताच सगळा वेळ. म्हणून 50 आरसे, इकडून कसा दिसतोय, तिकडून कसा दिसतोय, धाड धाड जळणाऱ्या या देहाचं किती कौतुक करावं. योग्य त्या पद्धतीनं तो देह ठेवला पाहिजे, कारण तो भगवंतानी आपल्याला दिला आहे. जे लोक या देहाची योग्य काळजी घेत नाहीत आणि जे लोक या देहाची अवास्तव काळजी घेतात, अशा दोघांनाही यमराज हसतो. यम हसतो, कारण तो विचार करतो, हे देहाला आपला समजतायत का? नाही, देह माझ्या मालकीचा आहे. यम म्हणतो, देह हे काळाचे, आणि हे ज्यांना कळत नाही त्यांना असुर म्हणतात. बघा आपण बारकाईनं समाजाकडं जे काही कौतुक आहे ना, ते सगळं देहवादाचं आहे की नाही. आणि हे कधी सांगतायत? 5000 वर्षापूर्वीची कथा आहे. साधारण कलियुग प्रारंभ होऊन 5000 वर्ष झाली आहेत. 43 लाख वर्षाचं कलियुग आहे. याच्या दुप्पट द्वापार युग आहे, याच्या तिप्पट त्रेतायुग आहे, आणि याच्या चौपट कृत किंवा सत्ययुग आहे. जेवढा देहापासून आपण दूर असू तेवढं युग मोठं आहे, तेवढं लाईफ जास्त आहे. आज इतके देहाशी कनेक्ट झालो आपण, जे काय कौतुक ते देहाचं. नमस्कार करताना सुद्धा माणसं इस्त्री मोड देहाच्याही पेक्षा बाहेरच्या कपड्यांचं. अत्यंत बहिर्मुखता, त्याला असुरवृत्ती म्हणतात. आणि दुःखाला कारणीभूत तीच वृत्ती आहे. आणि हे कोण म्हणतंय? शौनक सांगतात की सामान्यतः जीव देहबुद्धीकडे वळले आहेत आणि त्यामुळं असुर झाले. पुढं काय होणार आहे कोणास ठाऊक. जसं सूर्योदय होतो ना, त्यापूर्वी अरुणोदय होतो बघा. सूर्योदय नंतर होतो,
अरुणोदय होतो पहिल्यांदा. आता ही ईस्ट आहे, तर सूर्य दिसण्यापूर्वी तिथे तांबडं फुटतं आणि आपल्याला निश्चित कळतं की आता इथे सूर्य उगवणार आहे. 2 डोंगर अमुक, आता इथं सूर्य उगवणार आहे असं निश्चित कळतं. त्याप्रमाणे माणसांची वृत्ती बघून या शौनकादी ऋषींनी विचार केला की आता यांच्या देहबुद्धीचा अंधकार उगवणार आहे, तेव्हा आधीच उपाय सांगा. प्रश्न विचारला, इह घोरे कलौ प्रायो जीवश्च असुरतांगतः, आणि त्याचा परिणाम क्लेश क्लांतस्य तस्यैव शोधने किं परायणम. आणि त्यामुळं क्लेशवान, अत्यंत दुःखी, अतिशय दुःखी झालेल्या या जीवांना आनंद साम्राज्याचं धनी करायचं असेल तर काय करावं? त्याला काही उपाय आहे का? तुम्हाला खूप माहिती आहे, एवढी 18 पुराणं माहिती आहेत, सांगता का? श्रेयसाम यद भवे श्रेयः पावनानांच पावनम कृष्णप्राप्तिकरम शश्वत साधनम तद्वदाधुना. भगवंत भेटण्याचं सोपं साधन या जीवांना द्यायला काही आहे का तुमच्याकडं? सांगा. चिंतामणिर लोकसुखम सुरेंद्र स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुः प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी नावाचा जर खडा आपल्या जवळ असेल तर सगळ्या प्रकारचे सुख आपल्याला देतो. कामधेनू जर आपल्या जवळ असेल तर हवी ती सुख आपल्याला मिळतात. पण गुरु कृपा जर झाली तर कामधेनूची पण गरज नाही आणि चिंतामणीची पण गरज नाही. कारण चिंतामणीला स्वतःला काहीच कळत नाही की याला काय द्यावं. आपण जे चिंतन करू ते आपल्याला तो देतो. कल्पवृक्षाला स्वतःला काही कळत नाही, आपण जी कल्पना करू तो कल्पवृक्ष आपल्याला देतो. कामधेनू जवळ जाऊन तुम्हाला कल्पना करावी लागते की मला हे पाहिजे. पण सद्गुरू असे आहेत, गुरु असे आहेत की तुमचं कल्याण कशात आहे हे त्यांना माहिती असतं. तुम्ही फक्त त्यांच्या छायेमध्ये जा, कृपा छायेमध्ये जा, ते तुमच्यावर परिपूर्ण कृपा करतात. लहान लेकरांना आईकडं हट्टानं सुरी मागितली खेळायला, आई कधी देते का हो? मग असं म्हणायचं का आई आपल्यावर अन्याय करते? हा घे हा सुरी बाळ माझं, हात कापला गेला तर? पण त्याला अजून सुरी कशी वापरायची माहिती नाही. आईचा पण हात कापतोय अजून. स्वयंपाकघरात कधीतरी ती येते त्यामुळं. सांगण्याचा मुद्दा असा, थोडंसे हसून घ्या. आई कधी देईल का साकू सुरी? त्याप्रमाणे आपलं कल्याण कशात आहे हे सद्गुरूंना माहिती असतं. फक्त ही निष्ठा बसत नाही हो, अवघड आहे. श्रद्धा बसते बरं का, पण निष्ठा नाही बसत. श्रद्धा कशाला म्हणतात? जी तरतम भावानं कमी जास्त होते ती श्रद्धा आहे. श्रद्धेची सगळी व्याख्या नको. त्यांच्यावरची श्रद्धा माझी दुप्पट वाढली, द्विगुणित झाली. किती चांगले आहेत ना ते, मला असं वाटत होतं ते कसे आहेत. श्रद्धा वाढली. काहीतरी ऐकलं, अरे 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 इतकी माझी श्रद्धा होती, एकदम उतरून गेले मनातनं, श्रद्धा कमी झाली. श्रद्धा कमी जास्त होते पण निष्ठा कमी जास्त होत नाही. निष्ठा आणि श्रद्धा यातला फरक लक्षात घ्या. श्रद्धा परिपक्व दशेला गेली की त्याला निष्ठा म्हणतात. निश्चयेन तिष्ठती सा निष्ठा. आणि गुरु कृपे करता नुसती श्रद्धा असून उपयोग नाही, निष्ठा असली पाहिजे. हे सांगतायत की सद्गुरू जेव्हा कृपा करतात तेव्हा काय हवं ते देतात. आपल्याला हवं ते नव्हे, आपल्या कल्याणाचं असेल ते देतात. महाराज सांगता का? सूत उवाच. सूत बोलायला प्रारंभ करतात. प्रीती शौनक चित्ते ते यतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. तुम्ही खूप चांगले ऐकणारे आहात आणि म्हणून तुमच्या या ऐकण्याच्या गुणामुळं मला बोलावंसं वाटतंय. नाही तर खूप वेळा त्यामुळंच बोलावंसं वाटत नाही. आणि माझ्याबद्दलच नाही, समर्थांचं श्रोता अवलक्षण निरूपण वाचून बघा. समर्थांनी वर्णन केलंय, कोणी जन कीर्तनी येती कोपऱ्यात बसून गोष्टी लाविती, हरिदास ते रेरे करीती पोटा करिता. हरिकथेची थट्टा कशी असते हे सांगितले. मुठभर डाळ लोकांनी समोर ठेवावी, तांदूळ लोकांसमोर ठेवावेत, याच्याकरता हरिदास आपले हो हो करत असतात. असू देत, जर मी त्यांना म्हटलं अहो मोबाईल बंद करा, त्यांना वाईट वाटेल आणि वाईट वाटल्यावर आरतीवर परिणाम होईल माझ्या. या दृष्टीनं वक्ता कथा करत असतो आणि श्रोते पण विचार करतात जाऊ दे, काय आपल्याला कळलंच पाहिजे असं आहे का?
असं नाही. मग अशा वक्त्याला म्हणजे थोडा त्यातला रंग बेरंग होतो. जो रंग आला पाहिजे, श्रोता आणि वक्ता दोघांच्या एकाग्रतेनं रंग येतो बरं का. नुसता वक्ता चांगला असून त्यानं जीव ओतून सांगून उपयोग नाहीये. श्रोत्याला सुद्धा हे ऐकावंसं वाटलं पाहिजे की आम्ही ऐकू, बुवा सांगा तुम्ही, मन लावून आम्ही ऐकू. किंवा तिथे रंग जन्माला येतो, नाही तर बेरंग. याकरता श्रोता अवलक्षण समासच आहे. भरपूर जीवन आला, मध्ये तहान लागली, पाणी गडगड गडगड प्याला, मग सगळं डचमळून आलं असं व्हायला लागलं. तिथे विंचू होता, तो विंचू चावला. काय समर्थाने अप्रतिम वर्णन केली आहेत सगळी. नाही, पहिलंच हे सांगितलं, प्रीती शौनक चित्ते. ते तुम्ही इतके चांगले ऐकणारे आहात, त्यामुळे मला बोलावं असं वाटतंय. असं आहे, गाईमध्ये कितीही दूध असो, तिला पानवायला वत्स चांगला लागतो. लक्षात घ्या, ते वत्स जर चांगला असेल, तसं वक्ता कितीही विद्वान असो, अहो चांगल्यातला चांगला वक्ता गप्प होऊन जातो श्रोत्यांना ऐकायची इच्छा नसेल. चांगल्यातला चांगला वक्ता आणि जो सामान्य वक्ता आहे त्यालाही बोलावं असं वाटतं. कधी श्रोत्यांनी जर मन लावून ऐकायची तयारी दाखवली तर. आणि असे तुम्ही आहात. आता मी तुम्हाला सांगतो, सर्व सिद्धांत निष्पन्नम, सगळ्या सिद्धांतातून निष्पन्न म्हणजे IMP. नुसतं IMP नाही, VVIMP, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असताना सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, भक्त्योगवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम ते भिदास्यामी सावधानतया शृणु. ज्यानं आपल्या चित्तामध्ये भगवंताची शुद्ध भक्ती उदयाला येते, आणि नुसती भक्ती उदयाला येत नाही, ती भक्ती वाढते आणि ती आपल्याला कल्याणापर्यंत नेते, असं तत्वज्ञान मी तुम्हाला देतो. तदहम ते भी दास्यामी, देतो, पण सावधानतया शृणु, सावधानतेनं तुम्ही हे ऐका. सगळ्या संतांनी आपापल्या ग्रंथाच्या प्रारंभी सावधानतेचा उल्लेख केलाय. माऊलींचा 9वा अध्याय, पर्यवधान एकले दीजे, मग सकल सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. पहिली जोवी, परी अवधान एकले दिजे, एकाग्रतेनं ऐका, मग सकल सुखासी पात्र होईजे, मग तुम्ही सगळ्या सुखांना पात्र व्हाल. आणि नुसतं बोलत नाही, छातीवर हात ठेवून ज्ञानोबा बोलतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ही माझी प्रतिज्ञा आहे. शक्यतो संत असं बोलत नाही, 20 फुकट दिन, अमुक फुकट दिन, असं नुसतं असं नाही बोलत, कारण त्यांना माहिती की असं बोलायचं नसतं. शहाणे आहेत ते. कधी कुठली गोष्ट मी फुकट दिन म्हणत नाही, नाहीतर त्याची किंमत राहणार नाही. स्वस्त लौकिका करता माणसं असं बोलू शकतात, पण संत असं बोलत नाहीत. पण या ओवीत ज्ञानोबा बोलून गेले आणि नंतर लगेच गुरुजींकडे पाहिलं, हे मी गुरुकृपेनं बोलतोय, माझ्या पदरचं काही नाही. लगेच पुढची ओवी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, समर्थ सुद्धा सांगतात, श्रोते आता सावधान, एकाग्र करून या मन, पुढे कथानुसंधान सावध द्यावे. आणि समर्थांना माहिती आहे, संतांना माहिती आहे, माणसं ड्रायव्हिंग करताना जेवढे सावध असतात तेवढे कीर्तन प्रवचन ऐकताना नसतात. ऐकलंच पाहिजे का? काय गरज आहे? आपल्या ऐहिक कल्याणाच्या बद्दल मनुष्य जेवढा अवेअर आहे, जेवढा सावधान आहे, तेवढा पारलौकिक कल्याणाबद्दल नाही. बघा बारकाईनं विचार करून, आपण कॉम्प्युटरचं शिक्षण उत्तम घेतलं, पण आपण संध्या नीट शिकलो का? संगणक जर चांगला यायला पाहिजे तर संध्याही नीट यायला पाहिजे की नाही? संगणकामध्ये एखादी कमांड चुकली, चुकून जर नको तिथं पटकन बटन दाबलं गेलं तर चुकीचं सगळं होतं ना. मग इथे संध्या करताना किंवा पूजा करताना आचमन चुकलं तर पूजेचं फल मिळणार नाहीये, याबद्दल आपण अवेअर आहोत का? नुसतं आचमन चुकलं, आपण ते भक्तीच्या पर्यंत आमचा आपला भाव आहे, मग पूजा करू नका. भाव एवढा सोपा नाही, पूजा करणं सोपं आहे. मला एवढ्या करता सांगायचंय, आपण आपल्या पुढच्या पिढ्यांकरता, पुढच्या पिढ्या ज्या काही आहेत त्यांना आपण शिकवलं का सोवळं नेसायला? हे अशा पद्धतीने सोवळं नेसायचं असतं. आपण सोवळं ओळं म्हटलं ना की ते फक्त एका जातीकडे देऊन टाकलं, ब्राह्मणांकडं. कोणी सांगितलं ब्राह्मणांनी फक्त सोवळं नेसायचंय? सगळ्या जातीच्या लोकांनी सोवळं नेसायचंय.
कारण दशरथ काही ब्राह्मण होते का? पण ते सोवळं नेसून यज्ञ करतात. त्या यज्ञात एकही आहुती जास्त दिली जात नाही आणि एकही आहुती कमी दिली जात नाही. अत्यंत योग्य कर्म केलं गेलं आणि त्या कर्माचा परिणाम म्हणून यज्ञातून प्रत्यक्ष यज्ञीय पुरुष प्रकट झाला. दशरथा घे हे पायसदा. आपण सिरियस नाही आहोत. जर सिरियसली आपल्याला हे करायचं असेल तर सावधान असलं पाहिजे. आम्ही हे माहिती करून घ्यायची भानगडीत पडत नाही. धर्मरूपी गायीची धार काढल्यानंतर वाटेल ते मिळणार आहे, पण ती धार कशी काढावी त्याचं एक तंत्र आहे. प्राणायाम शिकून घ्यावा लागेल. पूजा करताना आचमन करताना असा आवाज आला की पूजेचं पुण्य गेलं. फार बारकावे आहेत बरं काय. मला तर खूप वेळा वाटतं की फक्त याचेच क्लासेस घ्यावेत. हे प्रवचन बिवचन बंद करावे एक 10 वर्ष आणि जिथं जाऊ ना तिथं सगळ्यांनी बसा, आचमन करा. मी सांगतो फार अवघड नाही आहे, थोडंच आहे. संध्या आणि संगणक दोन्ही आपल्या जीवनात उत्तम असले पाहिजे. हे दोन्ही जर उत्तम असतील तर आपलं जीवन परिपक्व होणार आहे. मी एवढ्याकरता सांगतो आपल्याला, ऐकण्याचंही तंत्र आहे. सावधानतया शृणु, सावधानतेनं ऐका असं सांगितलं. कसं ऐका? एकच उदाहरण सांगतो. परीक्षितीसारखं ऐका. या भागवताच्या महात्म्याच्या समारोपाला 5 आदर्श श्रोते दिलेत, याचा विचार त्यावेळेला करू. पण परीक्षितीने बाकी काही केलं नाही. कुठे दानधर्म करायला गेला का तो? कुठे जपाला बसला का? काही ध्यान केलं का त्यानं? काहीही केलं नाही. फक्त भागवत मन लावून ऐकलं. एकदा मन लावून भागवत ऐकलं आणि त्याला न्यायला विमान आलं. भगवंत स्वतः त्याला न्यायला येतात किंवा त्याचं कल्याण होतं एकदा ऐकण्याने. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकोबा म्हणाले, मी बाकी काही केलं नाही. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद वारोनिया, गेले भेदा भेद वारोनिया. श्रवणाची वाट, फक्त श्रवण केलं आणि कल्याण झालं. आणि म्हणून मी आता तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही खूप एकाग्रतेने ऐका. पुन्हा पुन्हा सांगतात. पुढं सांगतात, कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषतम. काळरूपी महान अशा सर्पाच्या मुखाचे ग्रास आपण सगळे आहोत. म्हणजे मृत्यूचे ग्रास आहोत आपण. मृत्यू आपल्याला ग्रासणार आहे, म्हणजे घास आहोत त्याच्या मुखातले. पण या त्रासापासून मुक्त करणारा एक महान ग्रंथ मी तुम्हाला सांगणार आहे, जो कलौकीरेण भाषतम, कलियुगाच्या प्रारंभी आत्ता नुकताच, किरेण म्हणजे शुकेण, शुकांकडून परीक्षितीला सांगितला गेला. मी तो ऐकूनच आता इथं आलोय, नैमिषारण्यामध्ये आलोय. हे कोणाला सांगताय? सूत महामुनी शौनकाला सांगताय. भागवताचा अभ्यास करणाऱ्यांनी नीट लक्षात घ्या. मी 25 तारखेला विचारणार आहे कोण कोणास म्हणाले. शुकदेवांनी सांगितलं परीक्षितीला, हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. पुढचा श्लोक नीट ऐका. एतदस्मात् परम किंचित मनःशुद्धेन विद्यते, जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत. यासारखं श्रेष्ठ साधन नाही. एतदस्मात् परम किंचित मनःशुद्धेन साधनं विद्यते. असं साधनच या जगामध्ये नाही. भागवत श्रवणासारखं किंवा भागवत बोलण्यासारखं, भागवताच्या चिंतनासारखं साधन या जगामध्ये शिल्लक नाही. पण एक पण आहे तिथं. काय? जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माची पुण्यही खर्च होते आणि मग भागवत ऐकायला मिळतं. भागवत सांगायलाही भाग्य लागतं आणि भागवत ऐकायलाही भाग्य लागतं. या मुद्द्यावरती डोंगरे महाराज असं म्हणाले होते, मैं आपके सामने कथा बोल रहा हूं और आप कथा सुनने के लिए आए हैं. ये व्यवहार है, लेकिन वैसा नहीं है.
मैं यहाँ कथा कहने के लिए बैठा हूं, मेरी क्या औकात है मैं भगवान के बारे में कुछ बोलूं। ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, शेष वर्णिता थकला। शेषाला किती तोंड आहेत? तर 1000 तोंड आहेत. तो देवाबद्दल एकदा बोलायला गेला, जिव्हा दुखंड होऊन ठेला. एकच जीभ होती त्याला पूर्वी, ती 2 झाली. जीभ फाटली त्याच्याबद्दल बोलताना, भगवंताबद्दल. असं अनाख्येय भगवंताचं आहे. मुझमें इतनी ताकत ही नहीं है कि मैं भगवान के बारे में बोलूं. कथा मैं आपके सामने कर रहा हूं और आप कथा सुनने के लिए आए हैं. ये व्यवहार है, लेकिन वैसा नहीं है. कथा सुनने के लिए आने की आपकी औकात ही क्या है, असं म्हणायचे डोंगरे महाराज श्रोत्यांना. आणि तरी लोक ऐकून घ्यायचे. कथा कहने की मेरी और कथा सुनने की आपकी क्या औकात है. कथा के लिए तो वो आते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. मी ते वाक्य तसंच्या तसं कॉपी पेस्ट केलं. काही नवीन वाक्याची गरज नाहीये. अहो, दासबोधाच्या आरतीमध्ये कल्याण स्वामी उगाच लिहितात का, अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे, कल्याण लेखकाचे वाव गर्भ हृदयी, जय जय दासबोधा. दासबोध भागवताचंच लेकरू आहे, त्यामुळे लक्षात घ्याल, या भागवताच्या श्रवणाकरता अफाट पुण्य लागतं. एवढं पुण्य गुंतवलं की त्याचं अजून अफाट होतं. 1 लाख गुंतवलेत की 10 लाख होतात, पण 1च रुपये गुंतवायला मग 10 रुपयेच होतील. गुणिले 10 होणार आहे ना. गुंतवायला किती आहे? गुंतवायला म्हणले 1च रुपया, मग काय उपयोग नाही त्याचा. म्हणजे अगदी नगण्य. भागवताला येण्याचं पुण्य आहे, पण ऐकण्याचं पुण्य नाहीये. देहाला घेऊन भागवताला बसले, पण विचार 5 वाजता चहा केला होता, दूध गॅसवर तसंच राहिलं. विचार सगळ्या दुधाचाच होईल, एकाग्रताच होणार नाही, झोपच येईल. इथं येण्याचं पुण्य नसेल तर त्याच दिवशी पाहुणे येतील. काहीतरी असं घडेल की तुम्ही जाऊ शकणार नाही, किंवा वक्ता भागवत सोडून सगळं बोलेल. तासभर तुम्हाला एंटरटेन करेल, तुम्हाला हसून हसून 1.5 तास काय मस्त झालं प्रवचन, काही कळलं नाही. याचा अर्थ असा, आमच्या मंदाताई नेहमी सांगतात, वक्ता बोलत नसतो, श्रोत्याची पुण्याई वक्त्याला बोलवते. श्रोते जर भाग्यवान असतील तर वक्त्यानं सुद्धा लक्ष ठेवावं आपल्या वाणीतनं काय बाहेर पडतंय. अरे हे वाक्य कुठल्या श्रोत्याच्या पुण्याईनं आलंय, कोण इथं पुण्यवान असा बसलाय, त्याच्या पुण्याईचा विचार नको करायला. मी एवढ्या करता सांगतोय, अफाट पुण्य असेल तरच हे ऐकायला मिळतं. मी पहिल्यांदा गेलो होतो नैमिषारण्यात एकदा, आणि हे सांगत होतो. आता पहिल्या दिवशी हे सांगायचंच आहे. तर मुंबईचे एक उद्योगपती आहेत, मोठ्या फॅक्टरी आहेत त्यांच्या, खूप कंपन्यांचेच मालक आहेत, 2-3 कंपन्या आहेत त्यांच्या, आहेत ते म्हणजे चांगले आहेत. तर ते आले होते नवरा बायको. झालं, आता मी ह्या सांग, मला इथं बसवले ते यातलंच बोलायला बसवलंय ना. थोडंफार इकडचं तिकडचं चालेल, पण सगळंच इकडं काकडीची कोशिंबीर, काकडी सोडून सगळं घातलं चालेल का? नाही, मिरच्या घालायला पाहिजे, फोडणी घालायला पाहिजे, दही घालायला पाहिजे, सगळं दाण्याचं कूट घालायला पाहिजे, कोकणात गेला तर खोबरं घालायला पाहिजे, बरोबर. पण काकडी मुख्य पाहिजेच ना. तसं भागवत मुख्य पाहिजे, मग आजूबाजूला फोडणी बिडणी जरा चालतं. असं मी बोललो की तुमचं पुण्य नसेल तर तुम्हाला ऐकायला मिळत नाही भागवत. तिथं आम्ही सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, असं 7 दिवस इतकं पाहतो. तेव्हा थोडंफार भागवत कव्हर होतं. 1-1.5 तासात होणारी गोष्ट नाही आहे ही. दुपारच्या जेवणाला गेलो, पहिल्या सत्रातच हे झालं. जेवणाला गेलो, आता मी सोहळं नेसून असं चाललो होतो, अशी त्यांची पंगत बसलेली, माझी व्यवस्था पुढं होती. सोहळ्यात बसावं, भागवत असताना शक्यतो सोहळं सांभाळावं, तसं गुरुजींनी सांगितलं तसं ऐकायचं म्हणून सोहळ्यात जेवायला चाललो होतो. तर ते सांगतात, बुवा मार्केटिंग फारच छान आहे बा भागवताचं. त्यांच्या भाषेत ते बोलतात मार्केटिंग. भागवताला मार्केटिंगची काय गरज आहे? सोन्याला मार्केटिंग लागत नाही हो. सोन्याचा फक्त भाव सांगायचा असतो, आजचे भाव.
सोनं सोन्याच्या ठिकाणी, अत्तर अत्तराच्या ठिकाणी. अत्तराला गिराईक नाही आलं तरी अत्तर विकणाऱ्याला त्याचा सुगंध असतोच. लक्षात घ्या. भागवताला काही गरज नाही कुठल्या मार्केटिंगची. पण हे मी त्यांना बोललो नाही, कारण आपल्यापेक्षा वयोवृद्ध लोकांना शिकवू नये असं शास्त्र सांगितलंय समर्थांनी. नको रे मना शिकवू पुढील असे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध लोकांना काही शिकवू नये, गप्प बसावं. फक्त त्यांच्याकडनं हे शिकावं की कसं नसावं हे पण शिकता येतं काही वेळा. की मी या वयाचा होईन तेव्हा माझीही जर मानसिकता असेल तर मी काय परमार्थ केला हा प्रश्न आहे. मी काहीच बोललो नाही, हसलो, गेलो, जेवायला बसलो, परत आलो. तोपर्यंत वाजला 1:30 पावणे 2. त्यांचंही जेवण झालं, हात धुतला, इतक्यात मोबाईल आला, त्यांचा फोन आला की ताबडतोब निघा, तुमच्या फॅक्टरीला बहुतेक आग लागली. साहजिक आहे हो, सगळंच जर सगळी जबाबदारी ताबडतोब. आमचा जो मित्र आहे त्याच्याकडनं इमर्जन्सी ते तिकीट काय काढायचं ते काढून घेतलं. अशा वेळेला काही आहे ती सोय. तिकीट काढलं, लखनौला गेले. नैमिषारण्य ते लखनौ 3 तास अंतर आहे, हे मला नंतर कळलं बाकीचं. लखनौला गेले, लखनौ पुणे आपलं मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये बसले. रेल्वे सुटली आणि फोन आला, आपल्या फॅक्टरीला आग लागली नाही, शेजारच्या फॅक्टरीला आग लागलेली आहे, तुम्ही नाही आलात तरी चालेल. आता काय राहू दे म्हटले, चला. पुढच्या भागवताला ते मला भेटले. ते म्हणले, बुवा ते वाक्य खरं आहे, जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत. तुमच्या नशिबात नसेल तर नाही ऐकायला मिळणार, माझ्या नशिबात नसेल तर नाही मला बोलायला मिळणार. मी बोलतोय म्हणून काही भागवताची खूप अटॅच आहे, तुम्ही बोलत नाही म्हणजे नाही अटॅच असं नका समजू. भागवताचे विचार बुद्धीमध्ये येऊन ते वाणीमध्ये यायला सुद्धा भाग्य लागतं. याच्यावर नितांत श्रद्धा असू देत. सोपी गोष्ट नाही, अफाट पुण्य असेल तरच. म्हणून समर्थांना सांगावं वाटलं की मनाच्या तोडून ओढी. फार छान उभी आहे समर्थांची. मनाच्या तोडून ओढी, मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी, काळ सार्थक करावा. सातत्यानं कामं असणार आहेत, ती कामं दूर ठेवावीत. आपण मानस सरोवराला गेला असाल, माझे एक मित्र गेले होते, ते म्हणत होते, तेव्हा असं वाटतं मानस सरोवर आलं आता, कारण गार वारे चालूच असतात. उंच उंच डोंगर आहेत, ते डोंगर ओलांडून जावे लागतात. आता हा डोंगर ओलांडला की मानस सरोवर आलंच असं गाईड सांगतो. असं वाटतं आता दिसेल आलं आता. आणि असं आपण त्या माथ्यावर जातो तो दुसरा डोंगर दिसतो. आता एवढं झालं की तो असंच बोलत राहतो आपला उत्साह वाढा म्हणून. तो डोंगर आपण उतरतो, दुसरा डोंगर चढतो. आता वाटतं की आता आलंच. तो डोंगर माथ्यावरती आपण जातो, पठारावरती गेलो की तिसरा डोंगर दिसतो. याप्रमाणे अनेक डोंगरा पाठीमागं डोंगर ओलांडत गेलो की जसं मानस सरोवर खूप उशिरा येतं, तसं आहे की जीवनामध्ये हे काम झालं की आम्ही भागवताला जाऊ, हे काम झालं की आम्ही अध्यात्म श्रवणाला जाऊ असं म्हणणं म्हणजे तेवढं काम झालं की दुसरं काम असतंच या डोंगरासारखं. ते काम झालं की तिसरं डोंगर आहेच आहे कामाचा. म्हणजे आता एवढं शिक्षण झालं ना पूर्ण की आम्ही भागवत अटेंड करणार. शिक्षण पूर्ण झालं की ते अप्रेंटिसशिपला जायला लागते. त्यांच्या हाताखाली काम करा, त्यांच्या हाताखाली काम करा, अमुक करा तमुक करा. आता झालं म्हणले, आता नोकरी एकदा लागली ना की आम्हाला संध्याकाळी वेळ असणार आहे. नोकरी लागली, कुठलं संध्याकाळचा वेळ, लग्नाची वेळ आली. काय म्हणलं, आता लग्न झालं ना की आम्ही दोघं जोडीनं जाणार आहोत. शक्य आहे का सांगा? ती येऊ देईल का इकडं? नाही. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थ इतका सोपा पण नाही, नाही तर सगळ्यांनीच केला असता किंवा. जे परमार्थ करीत नाही प्रपंचात यशस्वी आहेत ते फार शहाणे आहेत असं समजू नका. उलट त्यांचं पाप असं आहे की त्यांना प्रपंचच खरा वाटतोय आणि म्हणून ते तिथे लोधून पडलेत. आपण सगळेजण भाग्यवान आहात, सगळेजण, की कणभर तरी आपण तो प्रपंच टाकून भागवताचे 4 शब्द तरी ऐकायला आला. अर्धा श्लोक ऐकला तरी पुण्य आहे. जास्तीत जास्त ऐकावंच.
पण आपण सगळेजण भाग्यवान आहात. खरोखर पहिल्या प्रवचनात नाही लागणार लक्ष. पहिल्या वर्गात लक्ष लागलं होतं का आपलं केजीत होतो आपण तेव्हा? अगदी सुरुवातीला तर आपण जे नेत होतो ना, त्यात आमचे डॉक्टर काका सांगतात दप्तर म्हणून म्हणतो ना, ते दप्तर म्हणायच्या लायकीचं दप्तर नसतंच. ते काही नसतं म्हणाले. त्यात एक खेळणं असतं, एक खाऊचा डबा असतो, एक नॅपकिन असतो, एक चड्डी असते. पुस्तक एकही नसतं सुरुवातीला. पण तरी सातत्यानं केजीतून त्या हळूहळू पहिली, दुसरी, तिसरी असं करत 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 मग आपण मोठी टेक्स्ट, मोठी बुक्स वाचायला लागतो. आणि त्यात बारीक स्टार लिहिलेला असतो. आणि याचा या शब्दाचा अर्थ कळावा तर अमक्या लेखकानं लिहिलेलं अमकं पुस्तक रेफर करा, असं त्याचा खाली स्टारचा अर्थ असतो. तसा हळूहळू अभ्यास वाढणार आहे. सुरुवातीला अगदी थोडंच, पण हे निश्चित लक्षात ठेवूया, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. पुढं सांगतात, भागवताचं महात्म्य सांगणं चाललंय. परीक्षिते कथां वक्तुं सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. एकदा शुकदेवांनी राजा परीक्षितीला भागवत सांगायला प्रारंभ केला. त्यावेळेचं वर्णन करतात. भागवताचा कथा प्रारंभ झाली. शुकदेव बसलेत. परीक्षिती ऐकतोय, त्याची बायको इरावती ऐकते, जन्मेजय लहान मुलगा तो ऐकतोय, अनेक ऋषीमुनी बसलेत ऐकताय. आणि शुकदेव त्या दगडावर बसून सांगतात. इतक्यामध्ये प्रवचन बंद करावं लागलं, कारण विमानांची घरघर ऐकू आली. विमानाचा आवाज केवढा असतो. आणि असं एक विमान नाही, शेकडो विमानं आकाशामध्ये दाटली. वरून देवता आल्या, त्या विमानातून देवता उतरल्या. आता एकदम शेकडो देव आले म्हटल्यानंतर त्यांचं स्वागत करायला कथा थांबावी लागली. समजा आता सिंगापूरचे मुख्य आले इथं, तर थांबावं लागेल की नाही, अरे या बसा, नाही मी प्रवचन, हो बरोबर आहे, पण आपण सगळेजण त्यांच्याकडे बघू, गौरीताई अखिल दादा यांचं स्वागत करतील, बसा, त्यांना खुर्ची द्या. प्रवचन थोडा वेळ थांबावं लागेल, मग डिस्टर्ब होईल थोडक्यात. काही हरकत नाही. शिष्टागमने अनाध्याय न्यायच आहे. कुणी श्रेष्ठ आलं की अनाध्याय होतोच. सन्मान केला शुकदेवांनी त्यांचा, कशाला आलात. आणि त्यांनी पाहिलं असं, कथा आहे इथे, त्यांनी पाहिलं असं की सगळ्या देवांच्या हातामध्ये सोन्याचे एवढे तांबे आहेत. चरवी असते ना, चरवी हा प्रकार माहिती आहे ना, ते एवढे तांबे आहेत सुवर्णाचे, आणि असे बंद केलेले आहेत. आणि प्रत्येकाच्या 100 काय 100, 150, 200 देव आहेत समजा. उदाहरणार्थ इंद्र आहे, चंद्र आहे, वरुण आहे, अमके आहेत, तमके आहेत, 12 आदित्य आहेत, 11 असे सगळे तिथे आले आहेत. आणि प्रत्येकाचे तांबे. ते म्हणले हे काय आणले तुम्ही, प्रत्येकाचे तांबे काय? नाही म्हणे आम्ही स्वर्गातून आलोय. स्वर्गामध्ये अमृताची सरोवर आहे. नीट आहे का? सुधा कुंभम गृहीत्वैव. सुधा म्हणजे अमृत, सुधारस म्हणजे आपण लिंबू पिळून करतो तो नव्हे. आम्ही अमृत भरून आणलंय. हे अमृत कशाला आणलंय? राजाला 7 दिवसांनी तो तक्षक चावणार आहे आणि तो मरणार आहे. मृत्यूच्या भीतीने तो भागवत ऐकायला बसलाय ना. मग एक काम करा, हे अमृत प्यालं की अमर होतो. तो तक्षक येण्यापूर्वी एक ग्लास मारा, येऊ दे तक्षक, एक क्षणभर मरेल हा, परत क्षणभर अमृत घाला. तक्षकाला पण भांडभर आलाच आहे, तू मला विष दिलं पण मी तुला अमृत देतो. नाही का? कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकमेकांना विश करतो की नाही, आय विश यू, आय विश यू, म्हणलं आय अमृत यू. ते काल नागपंचमीला मला कोणीतरी पाठवलं व्हॉट्सअपवर विनोद, नागिणीने नागाला विश केलं म्हणे. गंमतली सोडा. इतका कॉन्फिडंट त्या देवांना आहे की येणार आहे ना तो तक्षक आणि तो चावणार आहे, त्याच्या विषाने मृत्यू पावणार आहे. हा तर हे आम्ही इतके कलश आणले, चमचाभर अमृत पिलं तर 1000 वर्ष लाईफ वाढतं. 1000 वर्ष चमचाभर अमृतानी. आणि असे शेकडो तांबे भरून आम्ही अमृत आणलंय. फक्त आम्हाला भागवत तेवढं द्या, आपण डील करूया. हे अमृत तुम्ही घ्या, कारण याच्याकरताच भागवताचं आयोजन झालंय ना. हे अमृत तुम्ही घ्या आणि कथामृत आम्हाला ऐकायला परवानगी द्या. पुन्हा एका श्लोक, परीक्षिते कथा वक्तुम सभायाम संस्थिते शुके. परीक्षितेच्या कथा सांगायला, परीक्षितीला कथा सांगायला
सभेमध्ये शुकदेव संस्थिते बसले होते. त्यावेळेला सुधा कुंभम गृहीत वैव देवास्तत्र समागमम. त्यावेळेला अमृताचे कलश घेऊन शेकडो देव आले आणि असं म्हणाले की हे अमृत तुम्ही घ्या आणि ते कथामृत आम्हाला द्या. शुकदेव राजाला म्हणतात बघ, पण आयोजक तू आहेस, घे अमृत तुला पाहिजे असलं तर. अमृत तुला पाहिजे असलं तर घे, कारण तू तक्षकाच्या भीतीने झालायस. मरणाच्या भीतीने, कुठल्या तरी भीतीने मनुष्य परमार्थात येतो. सुरुवात स्टार्ट जो आहे ना तिथंच आहे. सगळं चांगलं आहे, काहीच वाईट नाही आणि परमार्थात आला असा जर असेल तर तो फारच भाग्यवान. म्हणजे त्याच्यासारखा पुण्यवान तर कोणीच नाही. मोरोपंतांची याकरता एक आर्य आहे. मोरोपंत म्हणाले, संतती संपत्ती असता, संतती संपत्ती असता, ज्याची वृत्ती सदा हरी चरणी. संतती संपत्ती असता, ज्याची वृत्ती सदा हरी चरणी. मग तो मुक्तची झाला, मग तो मुक्तची झाला, न लगे त्याला धरावया स्मरणी. भाग्यवान असतो, पण 99% 99 काय 99.99% काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून परमार्थाची ओढ लागते. आता तरी लागत नाही तर फारच भाग्यवान. तू काय त्याच्याबद्दल बोलावं. बायको विचारत नाही, तब्येत चांगली नाही, दारिद्र्य आहे, अपमान आहे, चारित्र्य चांगलं नाही, दारू पितो, काही अर्थ नाही आणि तरी देवांना शिव्या देतो. मग तो बहुतेक नरकातनं आलाय, बॅक टू पॅव्हिलियन चाललाय. मी का सांगतोय आपल्याला हे सगळं, की मृत्यूच्या भीतीने भागवत ऐकायला बसलायस ना, तर जा घे अमृताचे कलश. शुकदेव त्याला सांगत नाहीत मी तुझा गुरु आहे, तू माझा ऐक. शुकदेव सांगतात यू आर फ्री. तुझ्या मनात जे आहे ते करायला तू स्वतंत्र आहेस. हे भारतीय तत्वज्ञानाचं मर्म आहे, लक्षात घ्या. भारतीय तत्वज्ञान कधी आग्रह करीत नाही, असंच कर. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. जाव विद्यार्थ आहे, जाच. सगळ्या स्वर्गाच्या किल्ल्या येशूकडे आहेत नाही असं कधी आपले लोक म्हणणार नाहीत. उद्धरेद आत्मनात्मानम, तुमचे तुम्ही उद्धार करून घ्या. इंडियन फिलॉसॉफीचं मर्म लक्षात घ्या, कधी आग्रह नाही. खूप लोक म्हणतात ना, त्या नमाज पडायला आपण जात नाही, म्हणजे नमाज पडायला जात नाही म्हणजे आपल्या प्रार्थनात कुठं स्ट्रिक्ट आहोत आपण. किती भेद आहेत आपल्यात. 18 पगड जाती आहेत, अनंत प्रकारच्या उपासना आहेत, अनेक संप्रदाय आहेत. कधी आपल्याकडे आग्रह आहे का की आमचंच ऐका? नाही. याचं कारण असं की भारतीय तत्वज्ञानाचं मर्म इथं आहे. आता इस्लाम धर्मीय लोक म्हणतात की सगळे त्या मशिदीत जाणारच. खेडला माझा एक मित्र आहे, त्याचा मित्र मुस्लिम आहे. खेडला दापोली खेड आहे ना, चिपळूण वगैरे तिकडं. तर माझा तो मित्र, त्याच्याकडे 2 व्हीलर आहे. तो त्याला रोज मशिदीत सोडतो सकाळी 6ला नमाज पडायला. रोज सकाळी नमाज पडायला त्या मित्राला, मुस्लिम मित्राला माझा तो मित्र सोडतो. एक दिवस त्याची गाडी पंक्चर झाली. म्हणजे सकाळी बाहेर आल्यावर लक्षात आलं गाडी पंक्चर आहे. आता काय करणार? तो गेला. तर माझा मित्र त्याला म्हणाला आजच्या दिवस नाही गेला तर जाणार नाही का? तो म्हणला असं बोलायचं पण नाही. जेव्हापासनं मला कळतंय तेव्हापासनं एकदाही माझी म्हणाला नमाज चुकला नाहीये, एकदाही. आणि म्हणून त्यांचा धर्म एवढा सगळीकडं नावाजला जातो. ते चांगलं का वाईट तो विषय आता नाही मला बोलायचा. आपल्याकडे असा आग्रह नाही. आपण उपासना केली पाहिजे. आग्रह केलाय का कुठे? करा संध्या करा प्रातरुत्थाय, लवकर उठावं, व्यायाम करावा, सगळं विद्यार्थ आहे आपल्याकडे. शुकदेव सांगतात यू आर फ्री. घेऊ शकतो जांभरू. माझं काही म्हणणं नाही मी तुझ्या समोर आलो भागवत तर माझंच सगळं ऐकलं पाहिजे असं काही नाही. राजा म्हणतो महाराज तसं नाही मला विचारायचं. तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? राजा फारच पक्का आहे. ज्याला स्वतःच हित व्हावं वाटतं ना तो पक्का.
आणि स्वतःचं हित सोडून स्वतःला नुसतं सुख मिळावं वाटतं ना, तो कच्चा. हिताचा विचार करा, सुखाचा विचार करू नका. 1.5 तास प्रवचन ऐकताना बोरच होणार आहे, कंटाळा येणारच आहे. नेहमी ऐकायची सवय नसणाऱ्यांना अगदीच काय चाललंय हे असंही वाटणार आहे. पण खरे जर पक्के असाल तर अगदी केअरफुली ऐका, कारण त्यातला एकही शब्द माझा नाही. राजा विचारतो, महाराज तुम्ही असता माझ्या जागी तर काय, तुम्हाला तर साप चावायला येणार आहे समजा उदाहरणार्थ, आणि असा मृत्यू येणार आहे आणि अमृत घेऊन देव आले, तर तुम्ही काय केलं असतं? कथामृत देऊन म्हणजे डील केलं असतं का, असा व्यवहार केला असता का? हे कथामृत आणि ते अमृत असं झालं असतं का? याच्यावर शुकदेव म्हणाले, अमृतानं जर सगळं मिळत असतं तर ते इथं कशाला आले असते? अमृतानी मनुष्य दीर्घजीवी होईल, पण भागवत कथामृतानी तो दिव्य जीवी होईल. अमृतानं देव अमर आहे पण मुक्त नाहीत. साधा मुद्दा आहे. नाही तर त्यांना इथं कशाला यावं असं वाटलं असतं? मस्तपैकी ते स्वर्गातच बसले असते अमृत पीत, नाहीतरी क्लबात बसलेतच ना लोक. सांगण्याचा भाव असा, त्याच्यावरती त्यांनी फार सुंदर दृष्टांत सांगितला आहे. क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान. एक 10 ट्रक काचांचे तुकडे, 10 ट्रक भरून किती होईल ठीक त्याचे, विरुद्ध 1 कोहिनूर हिरा, असं डील होऊ शकतं का? 1 कोहिनूर हिरा विरुद्ध 10 ट्रक भरून काचांचे तुकडे, असा व्यवहार जसा होऊ शकत नाही, तसं कथामृत विरुद्ध साधं अमृत असा व्यवहार होऊ शकत नाही. याचं कारण अमृत कोणीही पिऊ शकतं, कथामृत प्यायला योग्यता लागते. कथामृत प्यायला योग्यता लागते. कोणी ते राक्षस सुद्धा पितात अमृत, पण कथामृत प्यायला फार भाग्यवान जर लोक असतील तरच येतात. एकदा हा प्रसंग जेव्हा पाहिला त्यावेळेला ब्रह्मदेव प्रगट झालेत. हे सगळं भागवताच्या प्रारंभी घडलेल्या घटना आहेत. आणि ब्रह्मदेवानी एक तराजू घेतला. राजो मोक्षं तथा वीक्ष पुरा धातापि विस्मितः. अरे, राजाचा मोक्ष पाहिला आणि धाता अपि विस्मितः म्हणजे ब्रह्मदेव, धाता म्हणजे ब्रह्मदेव, विस्मित झाला, आश्चर्यचकित झाला. आणि त्यानं काय केलं? सत्यलोके तुलाम बध्वा अतोलयत साधनान्यदः. जगातली सगळी साधनं एकत्र ठेवली. तीर्थयात्रा, तपश्चर्या, प्रदक्षिणा, नमस्कार, जपजाप्य, पूजा अर्चा, दान धर्म, हे सगळं एका तराजूत ठेवलं. सगळं एकत्र, एक नव्हे, एक वस्तू नाही, सगळं एकत्र ठेवलं. आणि फक्त एक भागवताची पोथी एका बाजूला ठेवली. त्या तराजूमध्ये भागवत एका बाजूला ठेवलं. काय झालं म्हणाले तर भागवत खाली गेलं. लघुन्यन्यानि जातानि गौरवेण इदम महत. म्हणजे फक्त भागवत श्रवण एवढं एक साधन एका बाजूला आणि बाकी जगातली सगळी साधनं एका बाजूला, अशी जर आपण तुलना केली तर भागवत श्रेष्ठ आहे. मुद्दाम सांगतो, मी मध्यंतरी एका फार मोठ्या देवस्थानात गेलो होतो. एका गावाला, गावाचं नाव सांगत नाही आणि देवस्थानाचं नाव सांगत नाही. सातत्यानं तिथे ऍक्सिडेंट होत आहेत, सातत्यानं प्रॉब्लेम्स येत आहेत. म्हणून तिथे देवाला कौल लावायची पद्धत आहे. आपला विश्वास आहे का नाही प्रश्न नाही आहे, कारण आपल्या विश्वासावर सगळं जग चाललं नाही आहे. थोडंसं कठोर बोलतो, आम्ही नाही मानत आहे. नका मानू. मानायचं काय असतं, जे नसतं ते मानायचं असतं. मी तुम्हाला वडिलांसारखं मानतो याचा अर्थ तुम्ही निश्चित वडील नाही आहात. नाही नाही नाही, मानायचं काय, जे नाही ते मानायचं. थोडा एक बुद्धीवर अवास्तव विश्वास ठेवू नये. कितीतरी चमत्कार आजही होतात. आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असतील, मी पाहिलेत. मी काय वयाने फार मोठा नाही आहे, तरी मी चमत्कार पाहिले. तर सांगण्याचा भाव असा की त्या देवतेला कौल लावण्यात आला की सातत्यानं वाईट घटना का घडतायत संस्थेमध्ये. अध्यक्ष गेले, ऍक्सिडेंट झाला, अमुक झालं, तमुक झालं, देणग्या कमी झाल्या, फलाण झालं, हे झालं, ते झालं, अमुक झालं. तर देवीने सांगितलं इथे अमके अमके दोष घडलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की तुमचं यश कमी झालंय.
मग त्याच्यावर दुसरा कौल लावण्यात आला, काय करू? तर देवीने दुसरा कौल दिला, फक्त इथे भागवत करा. देवीने कौल दिला भागवत करा. आणि त्या देवस्थानी, फार मोठं देवस्थान आहे बरं का, नाव सांगितलं तर आपण चकित व्हाल, इतकं मोठं देवस्थान आहे. त्यांनी भागवत आयोजित केलं, व्यवस्थित यज्ञ केला, बाकी अनुष्ठानं केली, भागवताचं आयोजन झालं. आणि ते सांगतायत की भागवत केल्यानंतर लगेच फरक पडला, म्हणजे भागवत ठरलं आणि फरक पडायला सुरुवात झाली. मी एवढ्याकरता हे सगळं सांगतोय की सगळ्यात लास्टचं साधन कुठलं असेल तर भागवत आहे. पुढं सांगतात, सप्ताह श्रवणेनैव सर्वथा मुक्तिदायकम सनकाद्यै पुरा प्रोक्तम नारदाय दयापरे. 7 दिवस जर आपण भागवत ऐकलं, व्यवस्थित भागवत जर नीट ऐकलं, 5 गोष्टी केल्याशिवाय मरू नये असं माझे गुरुजी सांगायचे. भाटेबुवा म्हणून मी ज्यांच्याकडे थोडा ऐतिहासिक शिकलो, ते भाटेबुवा सांगायचे 5 गोष्टी हिंदूंनी कराव्यात. 1, खरी गाय केव्हा तरी दान द्या. म्हणजे मला नका देऊ, कारण मी जर पुण्यात गाय माझ्या घरी आणली तर मला बाहेर झोपावं लागेल. योग्य ठिकाणी द्या, खरी गाय दान द्या. कुठल्या तरी गोंदवल्याला जा, सज्जनगडावर जा, जिथे गायीचं चांगलं संगोपन होतं आणि ते गायीचं दूध चांगल्या कार्याला वापरलं जातं असं शोधा. ते जरा उगाच केअरफुली द्या, उगाच अवास्तव चुकीचं देऊ नका दान धर्म. एवढं सांगतो मी आपल्याला. कारण आपल्याला वाटतं दान दिलं की काम झालं, असं नसतं. ते कुठं जातंय? गीतेने सांगितलं, देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम. देश बघून, काल बघून, पात्र बघूनच दान धर्म करा. दान धर योग्य ठिकाणी केलं गेलं त्याचं फल मिळालंच पाहिजे. लक्षात घ्यायला, खरी गाय दान द्या. आयुष्यात आमचे भाटेभाऊ सांगायचे, सवत्स धेनू गाय खरी दान द्यावी. दुसरा, आयुष्यात केव्हा तरी व्यवस्थित गंगा स्नान करा. समंत्रक नुसतं आपले गेले बुडबुड बुडबुड आम्ही डोक्यावर नाही करत आंघोळ. ते आंघोळच नाही, डोक्यावरची नाही आंघोळ ना, ती आंघोळच नाही मानलेली. कारण सगळ्यात सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. समंत्रक तिथल्या ब्राह्मणाला बोलवायचं आणि सांगायचं व्यवस्थित मंत्र म्हण, आता आम्ही आंघोळ करतो. असं आयुष्यात केव्हा तरी एकदा सद्गुरू करावा, अधिकारी संतांचा व्यवस्थित अनुग्रह घ्यावा. समर्थ म्हणाले, या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. 3 गोष्टी सांगितल्या, गोप्रदान, गंगा स्नान, सद्गुरू. 4थी गोष्ट म्हणजे केव्हा तरी काशी ते रामेश्वर आणि रामेश्वर ते काशी अशी एकदा यात्रा करावी. आणि 5वी गोष्ट म्हणजे केव्हा तरी भागवत ऐकावं. खरं तर आयोजित करावं, सगळ्या सकुटुंब सपरिवार ऐकावं शांत बसून. सगळं बाकी ज्यांच्याकडे द्यायचं ना, एकही शब्द वाया जाणार नाही असं भागवत ऐकावं. जर आपल्याला आयोजन करणं शक्य नसेल तर जिथे आयोजित केलं गेलंय तिथे थोडी सेवा करावी आणि ऐकावं. थोडीशी सेवा केली तरी फल आहे बरं का भागवताचं. माझी योग्यता नाही, समजा माझा एवढा पगार नाहीये भागवताचं आयोजन करण्याइतकी, कारण लग्न केले इतकं भागवत मोठं खर्च आहे त्याला. म्हणजे त्याच्या पत्रिका छापायच्या असतात, खूप मोठं आहे. काही लोकांनी आयोजित केलेलं आहे, नाही असं नाही. सांगण्याचा भाव असा की नाही शक्य, मग तिथे काही छोटीशी देणगी द्यावी आणि भागवत ऐकायला जाऊन बसावं. त्यालाही तेच फल आहे, कारण त्याच्याकडे तेवढी संपत्ती नाही आहे. त्यालाही तेवढंच फल आहे भागवताच्या आयोजनाचं. 5 गोष्टी केल्याशिवाय मरू नये, त्यात भागवत सगळ्यात शेवटी ठेवलं. श्रोते हो, मी एवढ्याकरता हे सगळं सांगतोय. 7 दिवस जर आपण हे ऐकलं तर आपल्या पितरांचा उद्धार होतो. पुष्कळ घरामध्ये यश का नसतं तर पितर अतृप्त असतात, पितर उपाशी असतात आणि आपलेच पितर आपल्या यशाला कुलूप लावून ठेवतात वरती. जसं आपले वडील एखादी गोष्ट लपवून ठेवतील, आपले तसं आपण जर पितरांना योग्य वेळेला पाणी दिलं नसेल, पितर जर असंतुष्ट असतील किंवा काही देवतांचे आमच्याकडनं अपराध घडलेले असतात, काही ऋषींचे अपराध घडलेले असतात, काही जीवांचे आपण अपराध केलेले असतात, त्या सगळ्यातनं आपल्याला सुटका हवी असेल तर भागवताचं फक्त आयोजन केलं की ते लोक खुश होतात. कसे खुश होतात ती कथा मी उद्या सांगणार आहे. एक घटनाच इथे कथा आता सुरू होतात की पितर अत्यंत, म्हणजे पितरांचं पिशाच्य झालं असेल तरी उद्धार होतो. पिशाच्य योनीत काही वेळा पितर जाऊ शकतात. आहे ना, श्राद्धात मंत्र आहे, येच दग्धाहा अनदग्धाहा. म्हणजे माझे कुणी पूर्वज, काकू, मामा, मावशी, अजून कुणी आत्महत्या केलेली असते. आता आत्महत्या केली, ते वाहून गेलं, त्याच्या देहाला अग्नी दिला गेला नाही. अग्नी दिला गेला नाही की त्याची गती थांबली.
कारण आपल्या धर्मात काय पद्धत आहे, अग्नी दिला गेला पाहिजे. आता अग्नी दिला गेला नाही की सद्गती नाही, लक्षातच ठेवायचं. अनदग्धा, कोणी जळून मेलेला असतो किंवा कोणी न जळता मेलेला असतो. या दोघांनाही भागवताने मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे मोक्ष नव्हे, मुक्ती म्हणजे त्या योनीतनं सुटका होते आणि पुढचे जन्म चालू होतात, म्हणजे ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. या सगळ्या अमूर्त गोष्टी, त्याच्यावर विश्वासच ठेवायला पाहिजे. असं तुम्ही प्रूव्ह करायला गेलात तर विज्ञानाजवळ अशी इक्विपमेंट नाही की हे प्रूव्ह करायचं. पण भागवताने हे प्रूव्ह केलंय. याची कथा उद्याच्याला येईल. आपण उद्याच्याला ती कथा बघू. 8:30 झाले, आपण थांबूया. माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी चतुश्लोकी भागवत म्हणा. सगळ्या भागवताचा उद्गार नसला तरी आपल्या घरी रोज चतुश्लोकी भागवताचा उद्गार होईल, याची सगळ्यांनी काळजी घ्या, अशी आपल्याला प्रार्थना करतो. नंतर मी विसरेन म्हणून सांगतो, गेल्या वर्षी पुष्कळ लोकांनी अन्नदाना करता गडावरती पावत्या केल्या होत्या. त्या सगळ्यांचं अन्नदान व्यवस्थित चालू आहे. तुम्ही भारतात राहत नाही त्यामुळे आम्हाला ते पत्र पाठवता येत नाहीये की तुमचं अन्नदान झालं. तरी पण ईमेल पाठवायचा विचार, कालच योगेश भाऊ आणि तामनकर काका बोलले की निदान ईमेल तरी करूया की अन्नदान या दिवशी झालं तर कॉम्प्युटरला ऑर्डर देऊन ठेवावी लागेल, कमांड देऊन ठेवावी लागेल, तर ते आता होईल. याही नंतर कोणाला अन्नदान करायचं असलं गडावरती तरी आपण पावत्या करू शकता. गडावर अखंड अन्नदान चालू आहे. हजारो लोक गडावरती येतात समर्थांच्या दर्शनाला. त्यांना अन्नदान करायचं आणि त्यांच्या राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करायची. ही निःशुल्क व्यवस्था गेले 60 वर्ष समर्थ सेवा मंडळ करत आहे. हे अत्यंत निरलसतेनं काम चालू आहे. काहीही, कोणताही स्वार्थ नाही. असे रामदासी लोक गडावरती अक्षरशः खपले. 40-50 रामदासी लोक खपले. मी तिथे देह टाकले, त्यांनी आपली पूर्ण सेवा अर्पण केली. तेव्हा आता हे वैभव सगळं जे काही दिसतंय ते उभं राहिले. सांगण्याचा भाव असा, आपल्याला थोडं अर्थदृष्टीनं उभं राहायचं असेल या मंडळाच्या कार्याच्या पाठीशी तर राहू शकता. आपण घरी अन्नदान करू शकत नाही तेव्हा अशा गोंदवल्याला, पंढरपूरला, सज्जनगडावरती, अशा प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे जिथं अन्नदान चालतंय तिथे कायम ठेव देऊन ठेवावी. आपण आपल्या लक्षात राहत नाही की या दिवशी अन्नदान केलं पाहिजे, पण असं करू शकता. मला काल नंतर आमचा विषय झाला, मी सांगायला विसरलो होतो म्हणून आत्ता हे सांगितलं. उद्याच्याला आपण पुढचा याचा भाग बघू भागवताचा. आग्रहाची विनंती आहे की शक्यतो चुकवू नका. हळूहळू इंटरेस्ट निर्माण होईल, हळूहळू रस निर्माण होईल. शक्यतो चुकवू नका ही प्रार्थना करतो. आणि अजून 2-4 लोकांना सांगा, अजून 10-20 माणसं सहज ॲडजस्ट होऊ शकतात. आणि तसं 4च दिवस राहिलेत. 6 दिवस प्रवचन आहे, त्यातले 2 दिवस झाले. 4 दिवस सासूचे नाही, आपले 4 दिवस बुवाचे ऐकायला या, अशी प्रार्थना आपल्याला करतो. माझ्या पाठोपाठ म्हणा. श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यन्तदङ्गञ्च गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् मृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु
भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् श्री गोपाल कृष्ण भगवान की. माझ्या पाठोपाठ भागवताची फलश्रुती म्हणायची ती पहिल्या पानावर दिली आहे सगळ्यात खाली. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमन तन्नमामि हरिं परम् अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् त्वयि भक्तिम् अचञ्चलाम् त्वयि भक्तिम् अचञ्चलाम्. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरी चरिता आरती करू तुझ भगवंता.
दुःखरहिता दुःखरहिता निर्मळ एकांत कलिमल दहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिका अंत अनंता तू आम्हा सुलभ जय कृपावंता जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाव बोलणे भाव सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामी रामदासा फला सद्भाव जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा जय देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण राजाधिराज रामचंद्र महाराज की भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की सब संतन की सदा सर्वदा